इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. ज्ञानमहर्षींचा पुण्यात राष्ट्रीय सन्मान. वृंदावन भोसले गुरुजींना प्रेस मीडिया लाईव्हचा मानाचा पुरस्कार जाहीर. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे कल्याण करणारा आणि ज्ञानाचा दिवा घरोघरी पेटवणारा खरा शिक्षक कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे आष्टा जिल्हा सांगली गावचे सुपुत्र आणि सध्या कन्या विद्यामंदिर भादोले जिल्हा कोल्हापूर येथे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे अध्यापक श्री वृंदावन विठ्ठल भोसले. गेली 25 वर्ष कसली अपेक्षा न ठेवता ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या या मनस्वी शिक्षकाच्या गळ्यात अखेर राष्ट्रीय सन्मानाची माळ पडली आहे. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी आणि आंतरराष्ट्रीय विक्रम नोंदवहीमध्ये हॅट्रिक साधणारी पुणे येथील अव्वल वृत्तसंस्था प्रेस मीडिया लाईव्हच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात त्यांना ज्ञानमहर्षी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2026 देऊन गौरवले जाणार आहे. हा सोहळा येत्या 27 डिसेंबर 2026 रोजी पुण्यात पार पडणार आहे. 25 वर्षाची तपश्चर्या जिथे गेले तिथे सोन्याचा धूर काढला. 18 डिसेंबर 2001 रोजी या अवलियाने शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. चंदगडच्या दुर्गम भागातील विद्यामंदिर असो, रामनगर लाटवडे असो, शाहूवाडीतील धनगरवाडा कडवळ असो व सध्याचे भादोले असो, वृंदावन भोसले गुरुजींनी जिथे जिथे पाऊल ठेवले तिथे तिथे गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांना शिक्षणाची अशी भुरळ घातली की मुले शाळेच्या प्रेमात पडली. निव्वळ फळ्यावर खडू घासून वेतन घेणारे शिक्षक आपण हजारो पाहतो, पण भोसले गुरुजींचा पिंड वेगळाच. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तके वाचायला शिकवले नाही, तर त्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या गुणवत्ता यादीत बसवून यशोशिखरावर पोहोचवले. त्यांनी ज्या ज्या शाळांमध्ये काम केले त्या प्रत्येक शाळेचा कायापालट करून शाळांना आदर्श पुरस्कार मिळवून दिला. शाळेच्या 4 भिंतींच्या बाहेरचा खरा ज्ञानमहर्षी. केवळ वर्गात बसून शिकवणे म्हणजे शिक्षण नव्हे हे भोसले गुरुजींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. संवेदन शिक्षक मंचच्या माध्यमातून त्यांनी केवळ शिक्षकांचे प्रश्न सोडवले नाहीत, तर तालुक्यात रक्ताचा तुटवडा असताना रक्तदान शिबिरे भरवून रुग्णाचे प्राण वाचवले. टाळेबंदीच्या आणि संसर्गाच्या कठीण काळात जेव्हा जग थांबले होते तेव्हा मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून त्यांनी आंतरजालावरून चाचण्यांची मालिका चालवली. वृक्षारोपण असो व समाजाला लागलेली व्यसनाधीनतेची कीड उपटून फेकण्यासाठी राबवलेले व्यसनमुक्तीचे उपक्रम असोत, या माणसाने प्रत्येक सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. यापूर्वी त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कार आणि आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. परंतु ज्या प्रेस मीडिया लाईव्हने स्वतः जागतिक विक्रमांची हायट्रिक साधून पत्रकारितेचा बाणा जपला आहे, त्या संस्थेने भोसले गुरुजींच्या 25 वर्षाच्या या कठोर तपश्चर्येची दखल घेऊन त्यांना ज्ञानमहर्षी घोषित करावे. याहून मोठा आनंदाचा आणि मनाला पाझर फोडणारा क्षण तो कोणता असू शकतो. पुण्यातील या भव्य राष्ट्रीय सोहळ्याची वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर होणार असून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात प्रेस मीडिया लाईव्हमुळे पुन्हा एकदा अभिमानाचा तुरा खोवला गेला आहे. प्रेस मीडिया लाईव्हसाठी अतिग्रे येथून भरत शिंदे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.